स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा पक्षबदल करतायत. यामुळे शिवसेना उभाटा पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिर्डीत एकत्र येत वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. शिवसैनिकांनी आरोप केलाय की धोका देणं ही वाकचौरेंची जुनीच सवय आहे. मातोश्रीवर जाऊन खोटी शपथ घेत त्यांनी उमेदवारी मिळवली. मात्र त्यांनी पुन्हा एकदा मतदारांच्या विश्वासावर दरोडा टाकलाय. पैशांसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. शिवसेनेची मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद होते म्हणूनच वाकचौरे खासदार झाले. अन्यथा इतर पक्षातून लढताना त्यांना साधी अनामत रक्कमही वाचवता येत नव्हती. अशा शब्दात शिवसैनिकांनी त्यांना सुनावलंय. यापुढे वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यात कुठेही फिरू दिलं जाणार नाही असा इशारा देत हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी असं थेट आव्हान शिवसैनिकांनी दिलंय. काही लोक, आमच्यातले काही गद्दार लोक त्यांना मातोश्रीला घेऊन गेले आणि सांगितलं का माफी मागतो. तो माफी मागू राहिला, त्याला यावेळेस संधी द्या. आम्ही तर सरळ आमचं तर मतच आहे. आमचा संपूर्ण सामान्य शिवसैनिकाचा त्या दिवशी सुद्धा विरोध होता का याला उमेदवारी देऊ नये. सामान्य शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होते, पण काही लोकांनी उद्धव साहेबांना थोडंसं मिसगाईड केलं. साहेब आता गद्दारी करणार नाही. लोकांचं शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरेला तू कसा फिर, किती फिर आणि कसा फिरवतो हे दाखवून देऊ. तुझ्यात काय ताकद आहे आणि सामान्य शिवसैनिक आणि जनता काय राहते. तुला सामान्य जनतेने तुझ्या डोक्यावर घेतलं. ज्या टायमाला तुझ्या बरोबर मशाल चिन्ह नव्हतं त्या टायमाला तुझी अवस्था काय होती, तुला किती मतं पडली होती. आणि ज्या टायमाला तू मशाल चिन्ह घेतलं, उद्धव साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला, त्या टायमाला तू खासदार झाला. आज तुला जे दिसतंय नाही, लोक सांगतात एवढे पैसे घेतले, एवढे हे घेतलं ते घेतलं, परंतु ही ताकद फक्त तू शिवसेना उभी केली आणि शिवसेनेला डोक्यावर घ्यायचं माहितीये. शिवसेनेला तुला डोक्यावर उचलून आपटायचं सुद्धा आम्हाला माहितीये. एवढी आमच्यात हिंमत आहे. तू फक्त बघच काय होतं ते. फक्त त्यांची ती जुनी पद्धतच आहे धोका देण्याची आणि फसवण्याची. त्यांची ती सवयच आहे पहिल्यापासून. मी पहिल्या वेळेसच सांगितलं होतं तिथं साहेबांना. मातोश्रीवर आमची बैठक झाली होती, सेना भवनला बैठक झाली होती. त्यावेळेसच आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांना सांगितलं होतं का साहेब हे गद्दारीच करणार आहे. कारण साईबाबाच्या नगरीमध्ये राहून साईबाबाची खोटी शपथ घेऊन ती पहिलं जी गद्दारी झाली ती नंतर ते करणार नाहीये. कशावरून हे नव्हतंच, ते गद्दारीच करणार होते. म्हणून मी एक बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्या उमेदवारीला उभं राहिलेले असताना सुद्धा मी विरोध केला होता त्यावेळेस. पण काय हे मला माहिती आहे हे गद्दारी करणार म्हणजे करणारच. पण तरी पण काही आमच्यातलेच काही जण होते, त्यांनी काही गोष्टी मॅनेज करून त्यांना साहेबांची दिशाभूल करून त्यांना उमेदवारी देण्यात आली शिर्डीची. आणि परत एकदा लाखो शिवसैनिकांचं अंतःकरण दुखावलं गेलं आणि मतदारांचं यांनी जो दरोडा टाकलाय, मतदारांवर यांनी दरोडा टाकला, लोकांच्या भावनेशी खेळले. त्याची किंमत यांनी पैशामध्ये मतदारांची किंमत केली आणि आता यांनी ठराविक काही अमाऊंट घेऊन, पैसे घेऊन या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. पण एवढं असताना सुद्धा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही त्यांना जसे तसे उत्तर देऊ. त्यांना आम्ही मतदारसंघामध्ये कुठेही फिरू देणार नाही. त्यांना आल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये विचार करावा आणि मला शिर्डीत पाऊल ठेवा. आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शिवसैनिक, पूर्ण 6 तालुक्याचे शिवसैनिक आणि मतदार सगळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी पण त्यांच्या मनाला विचारावं का त्यांनी दोनदा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन उमेदवारी केली त्यावेळेस त्यांची अवस्था काय होती. त्यांना 5,000, 2,000, 3,000 मताच्या वरती मतं मिळाली नव्हती. त्यांनी शेवटी शिवसेनेची मशाल हाती घेतली, त्याच वेळेस ते निवडून आले. त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे होती. आणि आपण शिर्डी सारख्या मतदारसंघाचे नाही आता गेले ना ते. मग आता त्यांना शिवसैनिकांची काय ताकद आहे त्यांना दाखवून देऊ. आणि त्यांच्या जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक परत एकदा लढून दाखवावी.
दुसऱ्या चिन्हावर, मग त्यांना कळून जाईल त्यांच्या अवकात कुठपर्यंत ते. मुळात भाऊसाहेब वागचौरे यांना मागल्या वेळेस पक्षामध्ये पुन्हा घेण्यास आमचा विरोध होता, पण पक्ष प्रमुख काय म्हणे, त्यांनी माझी माफी मागितली, साईबाबाची शपथ घेतली आणि शपथ घेऊन पुन्हा एकदा ते म्हणतायत यापुढे माझ्याकडून गद्दारी होणार नाही, मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करीन. आणि म्हणून सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सर्व कार्यकर्त्यांनी झटून त्याच्यासाठी रात्रीचा दिवस केला. 6 महिने आम्ही आमचे कामधंदे सोडून वागचौऱ्यांसाठी फिरलो. रात्री सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत वागचौऱ्यासाठी फिरणारा मी एक सगळ्यात पुढे होतो. असं असताना वागचौऱ्याने आज गद्दारी करून शिंदे सेनेत प्रवेश केला असं आता टीव्हीच्या माध्यमातून समजतं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्यांनी काल 2 दिवसापूर्वी साईबाबाची 4 वेळेस शपथ घेतली आणि जे पहिल्यांदा एकदा शपथ घेतली तेव्हा ते दुसऱ्या वेळेस खासदारकीला निवडणुकीत हारले होते. साईबाबाची जो खोटी शपथ घेतो तो पुन्हा कधीही निवडणूक जिंकत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. ज्या ज्या नेत्यांनी शिर्डीत येऊन साईबाबाच्या खोटी शपथी घेतल्या आणि खोट्या शपथी घेऊन ते जे आमदार खासदार झाले ते पुन्हाही कधी खासदार झाले नाही, ते लयात गेले. खासदार भाऊसाहेब काय गेले आता गेले तुम्हाला त्यांना शिर्डीत येऊ दे ना, शिर्डीत आल्यावर आम्ही बघू ना, शिर्डीत त्यांना कसं फिरून द्यायचं आम्ही फिरून देतो का ते बघा. शिर्डीत ते आले ना, त्यांनी उजळ माथ्याने हिंडून दाखव आणि त्याच्या बापाच्या पोटचा असेल खासदार वागचौरे तर त्यांनी फक्त बिगर सिक्युरिटीचं शिर्डीत फिरून दाखवा आणि मतदारसंघात फिरून दाखवा. आणि नाना भाऊचं चॅलेंज आहे, ते तुला दगडाने ती गाडी फोडील तर मी माझ्या बापाचा पोटचा नाही. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.